नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसार समाजाचे के आर्ट्स, बीएच कॉमर्स आणि एम सायन्स म्हणजे केटीएचएम कॉलेज नाशिक यातर्फे आपल्या सर्वांचं मी या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FYB वर्गातील द्वितीय सत्राचा जो पेपर आहे मानवी भूगोल यातील प्रकरण क्रमांक 3 वर आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे या प्रकारामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा आहे भारतातील नागरीकरण. खरं तर या मुद्द्याला आपण मागच्या तासाला सुरुवात केली आहे. आज या विषयाचं आपलं व्याख्यान क्रमांक 31 आहे या सत्रातील, आणि यामध्ये आपण भारतातील नागरीकरण याचा भाग क्रमांक 2 यावर चर्चा करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला बघितलं की नागरीकरण म्हणजे काय आणि या संकल्पनेची आपण परिपूर्ण माहिती घेतली. आजच्या तासाला आपण जगामध्ये आणि भारतामध्ये नागरीकरणाचा कल कसा होता त्या ठिकाणी त्या संदर्भात आढावा घेऊ. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की ज्या वेळेला गावाचा विकास होऊन त्याचं नगरामध्ये किंवा शहरामध्ये रूपांतर होतं किंवा ते गाव एका नगराचं किंवा शहराचं रूप धारण करतं, तेव्हा त्या प्रक्रियेला आपण नागरीकरण असं म्हणतो. यावर आपण मागच्या तासाला सविस्तर चर्चा केली. बघा विद्यार्थी मित्रांनो, नागरीकरणाचा एकदम सोपा अर्थ सांगायचा झालं तर काय सांगता येतो? नागरीकरण ही अशी प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेत ग्रामीण वसाहतीचे नागरी वसाहतीमध्ये रूपांतर होत असते. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचं जर खरं कारण पाहिलं आपण तर नागरीकरण जगामध्ये जे सुरुवात झालं ते सर्वात सुरुवातीला युरोप खंडामध्ये सुरुवात झालं. विशेषतः ज्या वेळेला या ठिकाणी 1779 नंतर जी औद्योगिक क्रांती झाली युरोप खंडामध्ये, तिचा सर्वात मोठा परिणाम नागरीकरणावर झाला. किंबहुदा असं म्हटलं जातं की औद्योगिकरणामुळेच उद्योगधंद्याचा विकास झाल्यामुळेच त्या ठिकाणी नागरीकरणाला सुरुवात झाली, आणि नंतरच्या काळामध्ये जसजसं उद्योगधंद्याचा विकास वाढला तसतसं नागरीकरणाचा वेग वाढला. पण विद्यार्थी मित्रांनो, युरोप खंडामध्ये आणि किंवा उत्तर अमेरिका किंवा दक्षिण अमेरिकेमध्ये सुरुवातीच्या काळाला नागरीकरण झालं होतं, पण आपल्याकडे आशिया खंडामध्ये आणि नंतर आफ्रिका खंडामध्ये तुलनेनं नागरीकरण उशिरा सुरू झालं. आशिया खंडाचं जर सांगायचं झालं तर 1950 नंतर खऱ्या अर्थानं आशिया खंडातील वेगवेगळ्या देशांमध्ये हे नागरीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. त्यामध्ये भारत सुद्धा एक प्रमुख देश होता. आणि जर सर्वच जगाचा विचार केला ना विद्यार्थी मित्रांनो, तर मी तुम्हाला सांगतो की सर्वीकडे नागरीकरणाचा वेग सारखा नाही, पण नागरीकरणाचं प्रमाण सारखं नाही. प्रत्येक देशामध्ये किंबहुदा खंडावर जर विचार केला ना, प्रत्येक खंडामध्ये सुद्धा नागरीकरणाचा वेग सारखा नाही. जर तुम्ही आकडेवारी बघितली, संयुक्त राष्ट्र संघाने जी आकडेवारी दिली आहेत 1800 पासून तर साधारणपणे 2050 नंतर, खरं तर बघितलं 2050 नाही अजून, परंतु तरी सुद्धा आपण एक प्रक्षेपित प्रोजेक्टेड जे आपण नागरीकरण काढलंय त्यावरून आपण असं सांगू शकतो की हा तुमच्या समोर जो आलेख आहे, हा जो रेषा आलेख आहे, याच्यातून सहज तुम्हाला कळेल की कशा प्रकारे जगामध्ये नागरीकरणाची प्रगती होत गेली किंवा तो कल जो आहे तो कसा वाढत गेला. बघा सुरुवातीला बघा की इसवी सन 1800 मध्ये जगामध्ये फक्त 2.4% लोक शहरात राहत होती, नगरात राहत होती, म्हणजे नागरीकरणाचा दर फक्त 2.4 होता. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर 1900 म्हणजे जवळपास त्या कालावधीमध्ये 100 वर्षामध्ये हा वेग किती झाला किंवा हा जो दर होता, हे प्रमाण होतं 9.2 गेलं. म्हणजे त्या तुलनेनं खूप जास्त 100 वर्षाचा कालावधी तसा मोठा आहे, पण त्या काळामध्ये तरी अपेक्षित अशी वाढ नव्हती. पण नंतरच्या काळामध्ये बघा, नंतर 1900 ते 1950 या साधारणपणे 50 वर्षामध्येच तो वेग जो आहे नागरीकरणाचं प्रमाण आहे जवळपास डबल वाढलं, की जे 9.2 होतं ते 20.9% झालं. नंतरच्या पुढच्या वर्षामध्ये तर 50 वर्षामध्ये किंबहुदा कमी कालावधीमध्ये हा वेग वाढत गेला. बघा 2000 मध्ये जगामध्ये नागरीकरणाचं प्रमाण जे होतं ते साधारणपणे 48च्या आसपास होतं, पण नंतरच्या कालावधीमध्ये जर आपण बघितलं त्या ठिकाणी 2001 मध्ये ते 48% झालं, त्यानंतर 2018 मध्ये 53% झालं, त्याच्यानंतर 2025 मध्ये ते 57% होईल अशा प्रकारचं प्रोजेक्शन केलं आहे. आणि नंतरच्या कालावधीमध्ये म्हणजे आता आपण सांगतोय की 2050 मध्ये हे प्रमाण 66% जाऊ शकतं. म्हणजे बघा सुरुवातीचा वेग बघा त्या ठिकाणी अत्यंत मंद वेग होता, पण जसं विज्ञान, तंत्रज्ञान, वाहतूक, दळणवळण आणि उद्योगधंदे या सर्वांचा विकास जसा झाला तसा विद्यार्थी मित्रांनो नागरीकरणाचा वेग अत्यंत वाढला. मग तुम्हाला बघा इथं 2000 ते साधारण 2050 म्हणजे अजून आपल्याला आता आपण 2020 मध्येच आहोत, पण तरी सुद्धा जे प्रोजेक्शन केलं आहे त्याच्या आधारे आपण असं सांगू शकतो
की हा वेग असाच वाढत राहील आणि 2050 पर्यंत जगातील जवळपास 66% लोक किंवा लोकसंख्या ही शहरी भागामध्ये, नागरी भागामध्ये राहील, अशा प्रकारचा अंदाज आहे. हा झाला आपल्या त्या ठिकाणी जगाचा एक एकंदरीत. पण जर आपण त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र जर खंडवारी जर विचार केला तर त्याचंही सुद्धा आपल्याला जे नागरीकरणाचं प्रमाण आहे ते सर्वीकडे सारखं नाही, त्याच्यामध्ये विषमता आढळते. साधारणपणे बघा, हा टेबल तुमच्या डोळ्यासमोर आहे. जर याचं ऑब्झर्वेशन केलं ना विद्यार्थी मित्र, तर तुमच्या सहज लक्षात येईल की जगामध्ये नागरीकरणाचा वेग हा सारखा नाही किंवा किंबहुदा वितरण सारखं नाही. बघा, आशिया खंडामध्ये तो फक्त 49% आहे, तर आफ्रिका खंडामध्ये तो अजून कमी आहे, 41% आहे. पण बघा, युरोप खंडामध्ये 74% विद्यार्थी मित्रांनो, दक्षिण अमेरिका आणि कॅरेबियन बेटांमध्ये 80%, उत्तर अमेरिकेमध्ये 81%, ओशनिया, ज्यालाच आपण ओशनिया म्हणजे काय, मध्य आणि दक्षिण प्रशांत महासागरातील जे हजारो बेट आहेत त्या सर्वांचा मिळून आपण हा प्रदेश मानतो किंवा एक खंड मानतो. त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा सुद्धा समावेश आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि याच्यामध्ये ते प्रमाण होतं 69%. आणि संपूर्ण जगाची सरासरी काढली ना तर 55% लोकसंख्या 2018च्या माहितीनुसार त्या ठिकाणी शहरी भागात राहते. म्हणजे याच्यामध्ये मी तुम्हाला 2-3 गोष्टी मुद्दाम सांगतो की बघा, तुम्ही जे खंड विकसित आहे, युरोप असेल, उत्तर अमेरिका असेल, दक्षिण अमेरिका असेल, या ठिकाणी तुलनेनं औद्योगिकरणाचा विकास सुरुवातीपासूनच चांगला होता, त्याचा परिणाम नागरीकरणावर किंवा शहरीकरणावर झाले. म्हणून या खंडांमध्ये तुलनेनं जर आपण आशिया आणि आफ्रिका खंडाचा विचार केला ना, त्या तुलनेनं नागरीकरण जास्त आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आशिया आणि आफ्रिका दोन्ही खंडामध्ये जगाच्या सरासरी, जी सरासरी 55% आहे, त्या तुलनेनं कमी लोकसंख्या शहरी भागात राहते. म्हणजेच नागरीकरणाचा वेग हा कमी आहे किंवा प्रमाण कमी. याचं एकमेव कारण म्हणजे काय, अजूनही आशिया आणि आफ्रिका देशातील, आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक देश विकसनशील किंवा अविकसित आहे, आणि त्यामुळं तुलनेनं या प्रदेशामध्ये त्या ठिकाणचा उद्योगधंद्याचा विकास अजूनही झपाट्याने होत नाही. वाहतूक, दळणवळण किंवा इतर ज्या सपोर्टिंग सिस्टीम आहे की ज्याचा परिणाम नागरीकरणावर होत असतो, नागरिकांचा वेग वाढतो, याच्यावर त्या ठिकाणी कमी वाढतो. म्हणून ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. भारत असेल किंवा भारतात शेजार असेल, इथेही तुलनेनं ज्यावेळेला आपण युरोप खंडातील देशांची किंवा उत्तर अमेरिकेतील देशांची तुलना करतो, त्यावेळेला विद्यार्थी मित्र आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे अजूनही नागरीकरण त्या मानानं त्या खंडांच्या तुलनेनं कमी आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अजून एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी की जर आपण जगातील काही प्रमुख देशांचे जर आपण बघितलं, आता मागच्या याच्यामध्ये आपण मागच्या स्लाइड मध्ये काय पाहिलं, खंडांचा विचार करा, पण आता आपण जगातील जे प्रमुख देश आहे त्या संदर्भात थोडी चर्चा करूया. मग त्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की जगामध्ये एकंदरीत कशा प्रकारे 2018च्या आकड्यावरनुसार नागरीकरण आहे. बघा, हा जो स्तंभालेख आहे, या स्तंभालेखामध्ये इकडे जो अक्ष आहे, एक्स अक्ष, याच्यावर आपण वेगवेगळ्या देशांची नावं घेतली आहेत. सर्वच देश आपल्याला घेणे शक्य नाही, पण आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये विकसित, अविकसित आणि विकसनशील देश घेतलेले आहेत, आणि प्रत्येक खंडातील आपण देश घेण्याचा प्रयत्न केलाय. आणि इकडे दिलं वाय अक्षावर काय दिलेलं आहे, नागरीकरणाचं प्रमाण, टक्केवारी दिले. बघा, या ठिकाणी जर आपण बघितलं, आता ही 2018ची आकडेवारी आहे असं जरी म्हटलं आहे, तरी मात्र काही काही ठिकाणी 2011ची नाही तर 2011ची आकडेवारी आहे. जरी आपण या ठिकाणी 2018ची म्हटली आहे, पण उदाहरणार्थ काही ठिकाणी ही काय नाही 18ची उपलब्ध. भारतामध्ये बघा, भारताच्या आकडेवारी जी 2011च्या जनगणनेनुसार आहे. म्हणून आपण एकंदरीत असा विचार केला की 2011 व 2018 याचा आपण एकत्रित करून हा आलेख तयार केलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ग्रेट ब्रिटन, बघा, खरं तर औद्योगिक क्रांतीची सुरुवातच मुळात इथं झाली, पण या ठिकाणी साधारणपणे 83.4% लोक शहरी भागात राहतात व नागरिक आहेत. संयुक्त राष्ट्रसंघ किंवा अमेरिका आहे त्या ठिकाणी 82.3. म्हणजे बघा, ठिकाणी मी जे देश ही सर्व विकसित देश आहेत. त्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया असेल, कॅनडा असेल, फ्रान्स असेल, जपान असेल, रशिया असेल, इराण असेल, ही सर्व देश बघा विकसित देश आहे, आणि तुलनेनं त्या ठिकाणी नागरिकांच्या प्रमाणे 74%, जवळ 75% पेक्षा जास्त आहे. भारताचा विचार केला ना तर भारतामध्ये हे प्रमाण जेमतेम 34.3% आहे. चीनमध्ये सुद्धा विकसित आहे, चीनमध्ये जास्त आहे त्या ठिकाणी. नेपाळमध्ये तर आणखी कमी आहे, फक्त 19.7 आहे. बांगलादेशमध्ये 36.6 आहे, आणि केनियामध्ये फक्त 27%. म्हणजे या सर्व आलेखाकडे जर तुम्ही नजर टाकली, तुमच्या सहज लक्षात येईल की जे देश तुलनेने विकसित आहे, अतिविकसित आहे, अशा ठिकाणी याचं जे प्रमाण आहे नागरिकांचं, ते प्रमाण साधारणपणे 60% पेक्षा, जवळपास 60% पेक्षा जास्त आहे. आणि ज्या ठिकाणी
विकसनशील देश आहेत, अजूनही त्या ठिकाणी विकसित त्यांचा दर्जा नाही किंवा त्या ठिकाणी उद्योगधंद्यांचा विकास, औद्योगिकरणाचा विकास त्या मानाने तुलनेने कमी झालेत, अशा ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारत असेल, नेपाळ असेल, बांगलादेश असेल, केनिया यासारखे देश जे आहे आशिया आणि आफ्रिका खंडातील विकसनशील किंवा अविकसित आहे, या ठिकाणी नागरीकरणाचा वेग त्या ठिकाणी तुलनेनं कमी आहे, हे आपल्याला या आलेखावरून कळतं. त्यानंतर विद्यार्थी मित्र जर आपण भारताचा विचार केला, कारण भारतामध्ये सुद्धा नागरीकरण चा कल घेणं समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 2-3 गोष्टी सहज जाणवतील जर तुम्ही आलेखाकडे पाहिलं तर. बघा 1901 पासून तर 2011 पर्यंतची आपल्याकडे आकडेवारी आहे भारतातील नागरीकरण. बघा 1901 ला भारतामध्ये 10.8% लोक नागरी भागात राहायचे, शहरामध्ये राहायचं, किंवा नागरीकरणाचा दर आपला त्या ठिकाणी किती होता 10.8. पण नंतर मात्र तो बघा 1911 ला तो कमी झालाय. शक्य होतं असं होत नाही, एकदा नागरीकरण सुरू झालं सतत कोणत्याही देशामध्ये असं दिसून येतं की त्याच्यामध्ये घट होत नाही. पण भारतामध्ये असं घडलं 1911 मध्ये. त्याचं एकमेव कारण होतं की 1901 ते 1911 या काळामध्ये जर तुम्ही भारताचा इतिहास बघितला, भारताच्या सामाजिक घटना बघितल्या, तर त्या काळातल्या भारतामध्ये काय घडामोडी झाल्या, याच्यामध्ये सर्वात महत्वाची घडामोड होती तो म्हणजे या काळामध्ये भारतामध्ये प्लेगच्या साथी अनेक वेळा आल्या होत्या. आणि प्लेगच्या साथीमुळे विशेषतः शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यूदर वाढला. आपल्या महाराष्ट्रामधील पुणे हे शहराचं तुम्ही इतिहासामध्ये ऐकलं असेल उदाहरण, या ठिकाणी सुद्धा प्लेगची साथ आली होती आणि त्यामुळे शहरी भागामध्ये विशेषतः मृत्यूदर मोठ्या प्रमाणात वाढला. आणि त्याचा परिणाम फक्त त्या काळामध्ये भारतातील नागरीकरण आपण ज्या वेळेला मोजलं त्यावेळेला ते कमी भरलं. त्याचं एकमेव कारण जे आहे ते म्हणजे भारतामध्ये आलेली प्लेगची साथ. पण त्यानंतर बघा 1921 मध्ये तो 11.2 झाला. नंतर प्रत्येक वर्षी बघा तो पार 2011 पर्यंत 21.8 पर्यंत तो नेहमी वाढत गेलाय. त्याच्यामध्ये आणखी 1-2 गोष्टी तुमच्या सहज लक्षात येतील. काय आहे की या ठिकाणी बघा की शेवटी 1991 ते 2011 या दरम्यान मध्ये त्या तुलनेनं नागरीकरणाचा वेग हा अधिक जास्त आहे. तुलनेनं मागच्या जर विचार केला 41 असेल, 51 असेल, 61 असेल, 71 असेल, यामध्ये जास्त म्हणजे 10 वर्षामध्ये खूप मोठा त्या ठिकाणी बदल झाला नाही. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर बघा या ठिकाणी 1951 मध्ये आपला दर नागरी लोकसंख्येचा प्रमाण किती होतं 17.3 आणि ते किती झाले 61 मध्ये 17.8. म्हणजे फक्त 0.5% इतकं वाढलं. म्हणजे 10 वर्षामध्ये त्या मानानं जास्त नाही. नंतरच्या काळामध्ये बघा की 61 ते 71 या काळामध्ये 17.8 वरून 19.9 पर्यंत गेला. तुलनेनं तुम्ही इकडे बघा प्रचंड प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढली आणि नागरीकरणाचं प्रमाणही वाढलं त्या ठिकाणी. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो या आलेखावरून आपल्याला असं कळेल की सुरुवातीच्या काळामध्ये 1931 पर्यंत भारतामध्ये नागरीकरणाचा वेग अत्यंत संत होता. पण नंतर मात्र 1971 नंतरची परिस्थिती बघितली का 1981 नंतर बघितली तर नागरीकरणाचा दर हा भारतामध्ये वाढला. आणि त्याच्या मागचं प्रमुख कारण म्हणजे त्या काळापासून विशेषतः भारताने ज्या वेळेला उद्योगधंदे आणि विकासाला आपल्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्राधान्य दिलं आणि त्याचा पाया विकसित झाला. नंतरच्या काळामध्ये साहजिकच भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये विशेषतः जी प्रमुख शहरं होती ज्यांना ऐतिहासिक काहीतरी महत्व होतं अशा ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी उद्योगधंद्याच्या विकासाला चालना देणारे घटक होते अशा ठिकाणी नागरिकांचा दर वाढला. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो नंतरच्या काळामध्ये विशेषतः मागील एवढ्या 30 वर्षामध्ये भारतातील नागरीकरण झपाट्याने वाढत आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा आताचा दर जर लक्षात घेतला तर त्यामध्ये अधिक वाढ होईल असं आपल्याला दिसतं. बघा विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी जर आपण भारतातील नागरीकरणाचा कल कसा होता हे 3 टप्प्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. खरं तर मी आलेखामध्ये बरंचसं वर्णन केलेलं आहे पण तरीच तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो की पहिला जो कालावधी होता 1901 ते 1931 या काळामध्ये आपल्या नागरीकरणाचा वेग आपण जनरल बोलतोय की साधारणपणे 1901 ते 2011 या साधारणपणे 110 वर्षाचा आढावा घेऊन आपण त्याचे 3 भाग केलेले आहेत की या 110 वर्षामध्ये भारतातील नागरीकरणाचा जनरल त्या ठिकाणी कल कसा होता. मग पहिला जो कल होता 1901 ते 31 या काळामध्ये बराचसा कल हा मंद होता, संत होता. आणि या काळामध्ये फक्त विद्यार्थी मित्रांनो 11% लोकसंख्या शहरी भागात राहत होती
आणि जर वार्षिक जर दर आपण विचारात घेतला ना, तो खूप कमी होता. जवळपास काही वेळा तो शून्य सुद्धा होता त्या ठिकाणी. म्हणून हा पहिला जो कालावधी आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं 1911 बघा या ठिकाणी दिलेला आहे की नागरीकरण कमी का झालं, त्याचा दर का मंदावला, त्याचं एकमेव कारण या ठिकाणी दिलेलं आहे. प्लेगची साथ जी भारतात आली ते कारण आहे. नंतरच्या कालावधीमध्ये आपला नागरिकांचा दर थोडा वाढला, म्हणजे त्याला आपण म्हणूया मध्यम नागरिकांचा कालावधी. आणि हा कालावधी कोणता होता? 1931 ते 1961 या 30 वर्षाचा कालावधी होता. आणि यामध्ये साधारणपणे आपलं जे नागरीकरण आहे, जर आपण त्याचा दर म्हणजे वाढीचा दर लक्षात घेतला तर 31.97% वाढ नागरीकरणामध्ये 1931 ते 1941 साली झाली. ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण जर आधीच्या कालावधीची तुलना केली तर हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये नागरिकांचा वेग हळूहळू वाढू लागला. नंतरच्या काळामध्ये जर आपण बघितलं 1941 ते 51 या काळामध्ये तो दर जो आहे वाढीचा तो 41.42% वाढला. म्हणजे याचा अर्थ काय की जो वेग वाढला होता तो कंटिन्यू झाला, की जो आधीच्या काळामध्ये आपल्याला दिसत नव्हता. आणि नंतर तर मात्र 1951 ते 61 काळामध्ये परत तो मात्र कमी झाला. आता बघा विद्यार्थी मित्रांनो की ज्या वेळेला असं कमी जास्त होतच असतं, म्हणजे याही काळामध्ये विशेषतः नागरी म्हणजे आपली पंचवार्षिक योजना असो, सरकारचं धोरण असो, उद्योगधंद्याच्या बाबतीमधलं धोरण असो, याचा परिणाम थोडासा त्या ठिकाणी ग्रामीण भागाकडे या काळामध्ये विकासाच्या बाबतीत अनेक योजना झाल्या. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातील जी लोकसंख्या, जे लोक शहरी भागाकडे येत होते त्याचा काही प्रमाणात त्याला चेक बसला, ते कमी झाला. आणि त्याचा परिणाम विशेषतः या ठिकाणी आपल्याला दिसतो की या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो काही प्रमाणामध्ये नागरीकरणाचा वेग थोडा मंदावला. जर आधीच्या 20 वर्षाचा विचार केला तर मी सांगतो त्या ठिकाणी. नंतरच्या कालावधीमध्ये शेवटचा टप्पा आहे जलद गती नागरीकरण. हाच टप्पा अत्यंत महत्वाचा विद्यार्थी. विशेषतः 1961 नंतर भारतामध्ये परत नागरीकरणाचा कल जो आहे तो वाढू लागला. या काळामध्ये एकूण लोकसंख्येचा विचार केला तर भारतामध्ये 17.79% लोक जे होते ते शहरी भागात राहायचे. पण त्यानंतरच्या कालावधी मात्र हा वेग अत्यंत वाढला, की बघा त्या साधारणपणे हा वेग वार्षिक लोकसंख्या वाढीचा दर किंवा आपण नागरी भागामध्ये जी लोकसंख्या वाढली त्याचा दर 38.23% पर्यंत गेला. म्हणजे याचा अर्थ काय झाला, जलद गती नागरीकरण 1961 नंतर वाढू लागलं. हे याचं महत्वाचं आहे. आणि 1981 हे दशक आपल्या नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण या काळामध्ये जर आपण विचार केला मागच्या सर्व वर्षांचा तर या काळामध्ये भारताची जवळपास 23.34% लोक या कालावधीमध्ये 1981च्या जनगणनेनुसार शहरी भागात राहत होते. म्हणून ही सुद्धा आकडे खूप मोठी होती. ही आकडेवारी मोठी आहे कारण का जर आपण मागील काही वर्षाची तुलना केली त्या मानानं या कालावधीमध्ये 1981च्या आकडेवारीनुसार या आकडेवारीमध्ये किंवा या टक्केवारीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. आणि अलीकडच्या काळामध्ये सांगायलाच नको, 1951 नंतर भारतानं जे नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं किंवा डॉक्टर मनमोहन सिंग असेल किंवा त्या काळचे पंतप्रधान जे होते की पी व्ही नरसिंहराव यांनी जी धोरणं स्वीकारली याचा परिणाम म्हणजे जगात जागतिकीकरणाचा परिणाम असेल किंवा आपण जागतिक व्यापार संघटनेचा आपण सभासद झालो त्यामुळं किंवा उदारीकरणाचं धोरण आपण स्वीकारलं याचा परिणाम भारतामध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवणूक वाढली. आणि विशेषतः शहरी भागामध्ये हे जे नवीन उद्योगधंदे सुरू झाले त्याच्यामुळे रोजगाराच्या संधी वाढल्या. एकंदरीत भारताच्या विकासाला 1991चं जे धोरण होतं सरकारचं त्याचा परिणाम सुद्धा नागरीकरणावर झाला हे आपल्या लक्षात घ्यावं लागेल. म्हणून बघा त्या काळामध्ये तो जो पायाचा त्या काळात आपल्या उद्योगधंद्याचा किंवा विकासाचा आर्थिक विकासाचा रोवला गेला त्याचा परिणाम नंतरच्या काळामध्ये शहरी भागातील लोकसंख्या झपाट्याने वाढली यात दिसतो. 1901 मध्ये भारतातील 31.2% लोक शहरात राहायचे तेवढं नागरिकांचं प्रमाण होतं आणि ते 2011 मध्ये 31.5 पर्यंत वाढलं. म्हणून विद्यार्थी मित्र कारण या काळामध्ये जरी ती आपल्याला वाढ कमी होत असेल पण विद्यार्थी मित्र एकंदरीत लोकसंख्या जर आपण विचार केली तर त्या काळामध्ये भारताची लोकसंख्या जवळपास 121 कोटी होते. त्या काळामध्ये भारताची लोकसंख्या 135 कोटी पर्यंत गेली. आता जी 2021 ची जनगणना होईल ना विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये नक्कीच तुम्हाला हा जो वेग आहे तो अधिक किंवा नागरीकरणाचा जो दर आहे किंवा नागरीकरणाचा साधारणपणे एकूण लोकसंख्येपैकी जो टक्केवारी आहे ती नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी वाढलेली दिसेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो नंतरच्या काळामध्ये भारतामध्ये नागरीकरण जे आहे ते वाढलं. हे व्याख्यान तयार करण्यासाठी मी जी 4 प्रमुख संदर्भ ग्रंथ
वापरली आहे, त्याचा मी वापर पीपीटी करताना आणि लेक्चर देताना घेतलाय. तुम्ही सुद्धा या नोट्स अपडेट करत असताना हे चारही पुस्तकं जाणीवपूर्वक वाचा. आणि जर तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर मला वाटतं त्या पुस्तकांमुळे ती त्या ठिकाणी सहज शक्य होईल. आणि तुमच्याकडे माझा ईमेल सुद्धा आहे, त्या ईमेलवर तुम्ही कधीही मला संपर्क साधू शकतात. मी तुमच्या प्रश्नांचं त्या ठिकाणी शंका निदान करेल, त्या ठिकाणी तुमची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण इथंच थांबूया. त्या ठिकाणी पुढच्या तासाला परत आपण नागरीकरणाचा भाग क्रमांक 3 याच्यामध्ये त्या ठिकाणी भारतामध्ये जे नागरीकरण जे झालं आहे त्या नागरीकरणाच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा करूया. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.